की जे जे साधक हा सत्संग संपूर्ण पाहतील, सहभागी होतील, या सत्संगातले शब्द स्वतःच्या जीवनाला पडताळून बघतील आणि मला उत्तर देत राहतील, आज एक नवीन जीवन, एक उत्साही जीवन, एक आनंददायी जीवन आपलं सुरू होणार. चला मग मला सांगा की दिवसभर जर उत्साही राहायचं असेल तर मला बोला, उत्तर द्या. हा उत्साह कशाशी संबंधित आहे बरं? मला उत्तर द्या. शरीराशी संबंधित आहे की मनाशी संबंधित आहे? राईट. आपला उत्साह शरीराशी संबंधित कमी आहे आणि मनाशी संबंधित जास्त आहे. बरोबर. तुमचं शरीर खूप छान आहे, पण मनात जर उदासी असेल, मनात जर नकारात्मकता असेल तर उत्साह येत नाही. शरीर तर ॲक्टिव्ह पाहिजेच, शरीर तर तंदुरुस्त आणि आरोग्य संपन्न पाहिजेच आहे, पण उत्साह हा मनाशी संबंधित असतो. तुम्ही बघा, काही लोकांचं शरीर खूप चांगलं असतं पण तोंडावरती 12 वाजलेले असतात. काही करावंसंच वाटत नाही, आतून काही करावंसंच वाटत नाही. बस नुसतं मला पाहान फुलं वाहा, काही नाही, आरामात बसायचं, नकारात्मक विचार करायचे, नकारात्मक बोलायचं, याला त्याला नावं ठेवायची. पण काही मंडळी अशी असतात की ते शरीराने कदाचित अपंग असतील, कदाचित ते मूगबधीर असतील, कदाचित काही मंडळी आंधळे असतील, पण त्यांचा चेहरा बघा, त्यांचं जीवन बघा, त्यांची कृती बघा, हजारो लोकांना प्रेरणा देणारी असते की नसते तुम्हीच सांगा. हा उत्साह मनाशी संबंधित आहे जास्त. आता तुम्ही मला सांगा, पुन्हा उत्तर देत राहा, आज उत्तर देत राहायचं बरं. तुम्हाला केव्हा केव्हा उत्साही वाटतं? मनात उत्साह केव्हा केव्हा निर्माण होतो? केव्हा निर्माण होतो? 4 महत्वाच्या गोष्टी आहेत. या 4 गोष्टी जर असतील ना तर मनात उत्साह निर्माण होतो. बघा बरं का, तुम्हीच सांगा काय काय 4 गोष्टी आहेत त्या. एक, आवडतं काम आवडीने जर केलं ना तर मनात आपोआप उत्साह होतो, येतो, निर्माण होतो आपोआप उत्साह. आवडतं काम जर करत असू तर, आवडतं गाणं ऐकायचं, आवडता मूव्ही बघायचं, तुम्हाला आवडतं ती डिश बनवायची, होतो की नाही? तुम्हाला जर क्रिकेट आवडत असेल, फुटबॉल आवडत असेल तर तो आवडता खेळ खेळायचा. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही आवडतं काम करता त्यावेळेला तुम्ही उत्साही असता. नंबर 2, ज्या वेळेला तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्यासोबत आवडती व्यक्ती असेल, बघा ना, गाल कशी गुलाबी गुलाबी झाली, मनात कसे आनंदाचे प्रेमाचे तरंग उठले बघा ना. तुमची आवडती व्यक्ती तुमच्या सोबत असेल, आपोआप उत्साही होतं की नाही? मन डोलायला लागतं की नाही? होतं की नाही? मन आपोआप डोलायला लागतं, मन आपोआप उड्या मारायला लागतं. केव्हा? आवडती व्यक्ती सोबत असेल तेव्हा. बरोबर. नंबर 3, तुमच्या मनासारखं घडलं, उत्साह येतो की नाही? लॉटरी लागली तुम्हाला, आय हाय हाय हाय, क्या बात आहे, तुम्हाला प्रमोशन मिळालं, तुमची आवडती डिश घरी आज तयार केली, पुरणपोळी, आंब्याचा रस, मजा येते की नाही मनासारखं घडल्याच्या नंतर? पैसे मिळाले, लॉकडाऊन उठलं, आता तुम्ही फिरायला मोकळे, किती उत्साह येईल. बरोबर. आणि नंबर 4, मनासारखं घडल्याच्या नंतर तर उत्साह येतोच, पण नंबर 4, जर तुम्हाला काही मिळालं तरी तुम्हाला उत्साह येतो. बरोबर. काही मिळालं तरी उत्साह येतो.
मग या ज्या 4 गोष्टी आहेत, माझ्यासोबत सगळ्यांनी बोला. कुठल्या कुठल्या? आवडतं काम, आवडती व्यक्ती, मनासारखं घडलं तर, किंवा काही मनासारखं मिळालं तर. मग जर उत्साह येत असेल तर पहिल्यांदा या 4 गोष्टींच्या बाबतीतला आपला दृष्टिकोन बदलायचा आहे. या ज्या 4 महत्वाच्या गोष्टी आहेत, या 4 महत्वाच्या बाबतीत एक नवीन दृष्टिकोन आज मी तुम्हाला देणार आहे, एक नवीन विचार देणार आहे. आवडतं काम जर तुम्हाला आनंद देतं तर आत्तापासून बोला, आत्तापासून लिहा मेसेजमध्ये की मी जे जे काही करतोय ते काम आवडतं म्हणून नाही, ते आवडतं असो किंवा नावडतं असो, गरजेचं आहे ना ते काम करणं, आवश्यक आहे ना. मग आजपासून मी प्रत्येक काम आनंदातून करेल, आवडीतून करेल, आवड निवडच्या पलीकडे जाईल आणि प्रत्येक काम त्या कामातच परमेश्वर आहे असं म्हणून करेल. याला म्हणतात कर्मयोग. तुम्ही विचार करा, एखादं काम तुम्हाला करायचं नाहीये आणि तरी सुद्धा तुम्हाला ते जबरदस्तीने करावं लागतं. 200-400 किलोचं ओझं डोक्यावरती ठेवल्यासारखं मन उदास होऊन जातं की नाही? काय करायचं त्यासाठी? बघा, काहीतरी करणं तर गरजेचं आहे, फक्त दृष्टिकोन चेंज करायचा आत्ता. आणि कधी कसा होईल दृष्टिकोन चेंज? हे नुसतं ऐकू नका हो, बोला बोला माझ्यासोबत, मोठ्या आवाजात बोला. मला माहिती आहे तुम्ही खूप मोटिवेशनल लेक्चर ऐकलेले आहेत, तुम्ही स्वतः खूप ज्ञानी आहात, तुम्ही खूप उत्साही आहात, तुम्ही सगळं काही तुम्हाला माहिती आहे, तरी सुद्धा माझ्यासाठी एकदा अनुभव तर घ्या. बोला, काय म्हणायचं म्हणा. आजपासून माझं प्रत्येक काम मी आवडीतून करणार आहे, आनंदातून करणार आहे, समाधानातून करणार आहे. आवड निवडच्या पलीकडे जाऊन जे गरजेचं आहे ते काम मी माझं समजून करणार आहे. बघा, प्रत्येक काम जर उत्साहाने केलं ना तर दिवसभर उत्साही तुम्ही आपोआप राहता. मला करायचं नाही यार, कंटाळा आला, काय जबरदस्ती आली या भोगासी आता. बघा, तुम्हाला करावं तर लागणारच आहे ना. मग करावं लागतं आणि मला करायचंय, फार मोठा फरक आहे बरं का. आय हॅव टू डू इट, मला करायचंच आहे, आणि आय वॉन्ट टू डू इट. यस, मला करायचं आहे. त्या कामाची क्वालिटीज बदलून जाते, आणि कामाची क्वालिटी बदलली की विचारांची क्वालिटी बदलते, आणि विचारांची क्वालिटी बदलली की दिवसभर उत्साही राहतो. जे काम तुम्हाला थकवा देतं तेच काम तुम्हाला आनंद द्यायला आपोआप सुरुवात करणार आहे. जसं आईचं असतं बघ, सगळे थकलेले तो बाहेरून आल्यावर, पण तरी सुद्धा लेकराला भूक लागल्याच्या नंतर आई ज्या वेळेला ती पण थकलेली आहे पण स्वयंपाक करते, आणि स्वयंपाक करून झाल्याच्या नंतर लेकराचं तृप्तता चेहऱ्यावरती दिसते. तुम्ही सांगा मला, आईला अजून उल्हास येतो की नाही, उत्साह येतो की नाही? बरोबर आहे. म्हणून प्रत्येक काम करावं लागतं म्हणून नाही, आत्तापासून मला करायचंय. अगदी हा व्हिडिओ तुम्ही बघतायत, हा सत्संग तुम्ही बघतायत, हा सत्संग सुद्धा मला ऐकायचंय असा भाव ज्यांचा आहे ना, ते अस्वस्थ नाही आहेत. चेक करा तुम्ही, त्यांच्या चेहऱ्यावरती माऊली बोलताना स्मित हास्य आहे, त्यांना उत्साह येतोय, त्यांना ऐकावंसं वाटतंय, त्यांना रिस्पॉन्स द्यावासं वाटतोय. आणि जे साधक केवळ बघूयात म्हणून नुसतं ऐकतायत त्यांना तितका उत्साह कदाचित येणार नाही. हा झाला पहिला नियम. नंबर 2, आवडती व्यक्ती. आवडती व्यक्ती दिसल्यावर छान होतं की नाही? मग आता याच्यात काय चेंज करायचं? आवडत्या व्यक्तीसोबत तर आनंदाने तुम्ही राहायचंच, पण ज्ञानयोगातून तुम्हाला हाच दृष्टिकोन मी दिलेला आहे. कुठला? हे विश्वची माझे घर, हे सगळे जण माझेच आहेत, वसुधैव कुटुंबकम. तुम्ही विचार करा, तुम्ही अशा जागी की जिथे तुम्ही असं समजतायत, तुम्ही समजतायत की कुणीच माझं नाहीये. तुम्ही विचार करा, कुणीच माझं नाही असं म्हटलं की चेहरा कसा पडून जातो बघा. काहीच करावं असं वाटत नाही, नको वाटतं, एकटेपणा येतो. हे सगळं मनात आहे हो, मनात. सगळं मनामध्ये आहे. तुम्ही ज्यावेळेला तुमचं मन ओपन करतात, उघडतात, तुमच्या हृदयात किती लोकांना तुम्ही स्थान दिलेलं आहे. 2 गोष्टी लक्षात ठेवा. 1, तुमच्यावर किती लोक प्रेम करतात याच्यापेक्षा तुम्ही किती लोकांवर प्रेम करतात निरपेक्ष बघा. आणि नंबर 2,
तुमच्याविषयी लोक काय बोलतात याच्यापेक्षा तुम्ही लोकांविषयी काय बोलतात ते बघा, कारण लोक तुमच्याविषयी तेच बोलतात जे तुम्ही लोकांविषयी बोलतात. ज्यावेळेस तुमचं हृदय बंद आहे, तुमच्या हृदयातच तुम्ही कोणाला स्थान दिलेलं नाहीये, तुम्ही इतरांना प्रेम देत नाहीये, मग तुम्हाला उत्साह कसा येणार हो? प्रेम दिल्याने वाढतं, लक्षात ठेव. आनंद दिल्याने वाढतो, आपलेपणा दिल्याने वाढतो. त्याच्यामुळे सुरुवातच कुठून केली? आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे. बघा, सुरुवातच कुठून आहे? आता विश्वात्मके. विश्वात्मक देव, भाव कोणता आहे? विश्वात्मक. हा हिंदू, हा मुस्लिम, हा बौद्ध, हा ख्रिश्चन, हा या जातीचा, तो त्या जातीचा, असं न करता विश्वात्मक भाव जो आपल्या भारतीय संतांनी सर्वांना दिला. म्हणून तर कुठलाही संत बघा ना काय सांगतो. गौतम बुद्ध सांगतात साक्षी भाव ठेवा, अहिंसा ठेवा. महावीर सांगतात की सगळ्यांना प्रेम द्या, आपलं समजा. येशू सांगतात लव इज गॉड. आणि कृष्ण तर हेच सांगतात की माझ्यातही तूच आहे आणि तुझ्यातही मीच आहे, तत्वमसी. पण दृष्टिकोन बदला. आणि याच्यासाठी ना आपलं शिबिर तुम्हाला तो दृष्टिकोन देतं. बऱ्याच साधकांना वाटतं आपलं शिबिर काय आहे? योगाचं शिबिर आहे, प्राणायामाचं शिबिर आहे, ध्यानाचं शिबिर आहे. असं नाहीये. अरे अनेक गावातल्या गावच्या गावं बदललेले आहेत. अनेक कॉलन्यांनी मिळून शिबिर केलं. ती कॉलनी आज गोकुळ आहे, नंदनवन आहे. का बरं? प्रायव्हेट लिमिटेड कंपनी, मी आणि माझे घर, बस. याच्यातून बाहेर जातो आपण आणि हे सगळेजण माझे. तुम्ही नुसता असा विचार करा की जिथे तुम्हाला असं वाटतं की सगळेजण माझे, तिथं तुमचा भाव कसा असेल, किती उत्साह असेल. का बरं? तुमच्याकडे किती पैसे त्याच्यापेक्षा आपले लोक किती आहेत तुमच्यासोबत. तुम्ही हसताना तुमच्या हसण्याकडे बघून किती लोकांना आनंद होतो आणि तुम्ही रडताना किती लोकांचा खांदा तयार आहे. तुमच्या डोकं त्याच्यावरती ठेवून तुम्ही रडू शकतात. तुम्ही विचार करा. तुम्ही तणावात असताना किती लोकांसोबत तुम्ही शेअर करू शकतात आणि तुम्ही शांत असताना न बोलता किती लोक तुम्हाला समजून घेऊ शकतात. यासाठी आत्तापासून लोकांकडनं अपेक्षा ठेवायची नाही, त्यांनी मला समजून घ्यायला पाहिजे. नाही, मी समजून घेतोय का? मी त्याला प्रेम देतोय का? मी त्याला आपलं समजतोय का? आपुलकी जशी हृदयात आली तसं चेहऱ्यावरती तेज आलं, मनामध्ये उत्साह आला, दिवसभर उत्साह आला. का बरं? हे सगळे माझे. हेच तर ज्ञानयोगात शिकलो. नंबर 3 ते म्हणजे मनासारखं घडलं तर आपल्याला उत्साह येत होता आतापर्यंत. पण आता काय करायचं? जिंकणं किंवा हारणं याच्याकडे लक्ष न देता कामातला आनंद घ्यायचा, जीवनातला आनंद घ्यायचा, काम करत राहायचं. मी त्याच्यात जिंकलोच पाहिजे. यस, जिंकण्यासाठीच खेळायचं, जिंकण्यासाठीच काम करायचं, काहीतरी मिळवण्यासाठीच करायचंय. पण ॲट लास्ट काय म्हणायचं? मी माझे 100% प्रयत्न केले ना, मी माझा 100% दिलंय ना, मी माझा 100% दिलं ना, मग आता काय याच्यातून फळ मिळेल याच्याकडे मी लक्ष देणार नाहीये. जे मिळालं ती परमेश्वराची इच्छा. आपल्याला बरेचसे रोग, बरेचसे मानसिक विकार, एन्झायटी, डिप्रेशन काय येतंय माहितीये? कारण माझ्याच मनासारखं व्हायला पाहिजे. थोडंसं जरी मनाच्या विरुद्ध घडलं, बस पोरांवर चिडतात, बायकोवर चिडतात, नवऱ्यावर चिडतात, सासू सुनांवर चिडतात. तुमचं प्रेम सुद्धा कसं आहे बघा. जोपर्यंत तो किंवा ती माझ्या मनासारखं वागते तोपर्यंत ते चांगले. थोडं मनाच्या विरुद्ध झालं, संपलं. झाला उत्साह डाऊन, मॉरल डाऊन, प्रेम संपलं, झालं. लगेच द्वेषाला सुरुवात होतंय की नाही होत? तुम्ही सांगा मला. आणि याला केवळ एक व्याख्यान समजून, प्रवचन समजून, लेक्चर समजून सोडून देऊ नका. मी कधीच असं ठरवत नाही की आता पुढं काय बोलायचंय. माझं जे काही बोलणं असतं ते उत्स्फूर्त असतं. मी माझ्या हृदयातून बोलतोय. तुम्ही तुमच्या हृदयातून ऐका आणि स्वतःला आत्मपरीक्षण करा. आजचा सत्संग कशासाठी? नुसतं ऐकून सोडून देण्यासाठी नाही. आत्मपरीक्षण करणं, परिवर्तन करणं आणि एक नवीन जीवनाची सुरुवात करणं, याची सुवर्ण संधी म्हणजे आजचा सत्संग.
किती वेळेला जिंकणार हो? समोरच्याला जिंकू द्या, कधी बायकोला, कधी आईला, कधी बापाला, कधी मित्राला जिंकू द्या ना. अरे आपल्या लोकांसाठी हारण्यात तर जास्त मजा आहे असं तुम्हाला नाही वाटत का? तुमचं कसं झालेलं आहे? हे कॉईन आहे बघ, नाणं, हेड आणि टेल. चला तुमचं हेड आणि माझं टेल, ठीक आहे. तुमचं हेड आहे आणि माझं टेल. आपण एक खेळ खेळूयात. तुमचं हेड पडलं की तुम्ही हारले आणि माझं टेल पडलं की मी जिंकलो. ओके, चलो बघूयात. टेल, यस मी जिंकलो. मस्त खेळूयात आपण. हेड, अरे हेड पडलं तुम्ही हारले. टेल पडलं मी जिंकलो. यस, हेड पडलं तुम्ही हारले. तुम्ही मला सांगा, हेड तुमचं पडलं तरी तुम्ही हारले, टेल माझं पडलं तरी मी जिंकलो, याच्यात तुम्हाला चान्स आहेच कुठे हो? किती वेळ खेळू शकणार आहे हा खेळ तुम्ही सांगा ना बरं. जो हा खेळ खेळतो फक्त जिंकण्याचा, त्याला तरी मजा येईल का? आयुष्यातली उदासी, आयुष्यातले रोग, आयुष्यातले प्रॉब्लेम, आयुष्यातली एन्झायटी का बरं आलेली माहिती? फक्त मला जिंकायचं, फक्त मला जिंकायचंय, फक्त मला जिंकायचंय. आणि जिंकून 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 बोर झालेलं आहे. मोठाले बंगलेत, पण त्या मोठ्याल्या बंगल्यात एकमेकांशी बोलायलाच कोणी तयार नाहीये. प्रत्येक रूममध्ये वेगवेगळी टीव्ही, आपला मोबाईल मान खाली घातली, बस त्याच्यात बघतायत. एकत्र बसले आणि एकमेकांशी प्रेमाने बोलले कधीच नाही. का बरं? आय वॉन्ट टू विन. अहो कधीतरी तुम्ही तर जिंकाच, पण तुमचे लोक जिंकण्याकरता तुम्ही, त्यांना पायऱ्या चढण्याकरता तुम्ही पायरीचा दगड बना ना. काय वाटतं तुम्हाला? प्रत्येक व्यक्ती मंदिरातच जायला पाहिजे, पण मंदिरात जाणारा जेवढा श्रेष्ठ आहे त्याच्यापेक्षा मंदिरातल्या पायरीचा दगड, ज्यांनी याला मंदिरात नेलेलं आहे, तो श्रेष्ठ नाहीये का? आहे की नाही? लाईफ इज रिझल्ट ऑफ गिव्ह अँड टेक. तुम्ही द्या, तुम्हाला मिळतं. गिव्ह अँड टेक, गिव्ह अँड टेक. तुम्ही जे काही देणार तेच तुम्हाला मिळणार, आणि जे घेणार ते तुम्हाला द्यावंच लागणार, तुमची इच्छा असो किंवा नसो. आणि म्हणून पहिल्यांदा आजपासून तिसरा बदल काय करायचा आहे? काय सांगितलं मी? तिसरा बदल, मनासारखं घडलं तर आणि मनाच्या विरुद्ध घडलं तर, अरे बाबा याच्या पलीकडे चला, याच्या पलीकडे चला ना. जिंकणं आणि हारण याच्यापेक्षा खेळण्याची मजा घ्या, जसे लहान लेकरं खेळत असतात. किती मजा करतात खेळण्यावर. तुम्ही सांगा, खेळण्यात लहान लेकरं मजा करतात की नाही करत? किती पटापट रोल चेंज करतात, किती पटापट खेळ बदलतात. हे चल आपण चोर पोलीस खेळू, थोड्या वेळ खेळतील, ए नको बोर झालं. असं कर, आपण घर घर खेळू, तू नवरा हो मी बायको होतो. खेळतील, भांडे कोंडे एकत्र आणतील, खोट्या खोट्या स्वयंपाक करतील, आईबापाला खाऊ घालतील. पुन्हा तेच, ते असं नको, आपण शिवणसाई खेळू, नको आपण लंगडी खेळू, हे नको, आपण बस आणि कंडक्टर टन 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 वाजवते. हे नको नको, पाऊस आला, हे चल आपण पावसात भेटू. यस, ये रे पावसा, तुला देतो पैसा. खेळ चेंज, रोल चेंज, बरोबर. आणि जसं जसं हे चेंज करायला लागले, कधीतरी काय होतं, त्यांचं भांडण होतं. भांडण झालं रे झालं की लहान लेकरं बघा किती आतून सांगतात, मनातून सांगतात, बोचकारी काढतात, पार एकमेकाला रक्त काढतात, मारामारी करतात, आणि काय म्हणतात, थू कट्टी, मी तुझ्याशी बोलणार नाही आणि तू माझ्याशी बोलू नको. ते पण किती महिने सांगा, किती महिने? 12 महिने. 12 महिने बोलू नको, लिंबाचा पाला खाऊ नको, बरोबर. पण 12 महिने सोडा हो, 12 मिनिट, एखादा तास द्या, पुन्हा लहान लेकरं एकत्र येतात की नाही येत? बोलो भाई, येतात की नाही येत? बघा, लहान लेकरं मी तुझ्याशी कधीच बोलणार नाही म्हणून वेगळे होतात, एक तास लगेच विसरून जातात आणि पुन्हा एकमेकांमध्ये प्रेम करत एकत्र येतात. पण आपण मोठे मोठे काय करतो, तू आज नाही रे,
सापड, मी पण दाखवतो आमच्या गावाचं पाणी तुला. बरोबर? आपण म्हणजे काय चेहऱ्यावरती या 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 खूप आनंद झाला ना. मग कशाला हे जे आत एक बाहेर एक फार मोठा परिणाम होतो, लक्षात ठेव. लेकरांसारखं भांडण करा, विसरून जा. निरपेक्ष प्रेम करत हरणं जिंकणं याच्यापेक्षा खेळण्यातली मजा का. नंबर 4, काही मिळालं तर आनंद. काही मिळालं तर आनंद, मनासारखं मिळालं तर आनंद. एक गोष्ट मी तुम्हाला देतो, काही मिळालं तर आनंद. अरे तुम्ही प्रत्येक क्षणाला किती आनंदात राहायला पाहिजे, प्रत्येक क्षणाला किती उत्साहात राहायला पाहिजे, प्रत्येक क्षणाला किती मजा करत राहायला पाहिजे. अरे तुमच्या डोळ्यात प्रत्येक क्षणाला तक्रार नाहीये, आनंद सुरू पाहिजे. का बरं? कारण काही मिळालं तर आनंद असेल तर परमात्म्याने तुम्हाला हे शरीर दिलं, परमात्म्याने तुम्हाला मन दिलं, परमात्म्याने तुम्हाला जीवन दिलं, अरे परमात्म्याने तुम्हाला आताचा क्षण दिला. किती आनंदात जगायला पाहिजे. मी पुन्हा एकदा सांगतो, परमेश्वराने दिलेले जे क्षण आहेत ना, हे क्षण जे जे लोक 100% जगत नाहीत ना, ते गुन्हेगार आहेत, गुन्हेगार. लक्षात दिलंय ना तुम्हाला आताचा क्षण, काहीतरी मिळालं तर आनंद आहे ना. आताचा क्षण बघा, हा आताचा क्षण सांगा मला, हा आताचा क्षण तुम्हाला दिलाय की नाही दिला? बोला, सांगा. येईल आवाज, येईल नाही आवाज, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही फक्त सोबत राहा. बघा हेच तर मी सांगतो ना, कधी कधी आवाज तुटेल, कधी कधी मनासारखं होईल, कधी कधी मनाच्या विरुद्ध होईल, कधी कधी कोणी कॉल करेल, कधी कोणी सिग्नल जातील. आणि सिग्नल जरी गेले, आवाज जरी ब्रेक झाला तरी सुद्धा तुम्ही ब्रेक होऊ नका. कळालं का? सिग्नल जरी ब्रेक झाले पण तुमची स्ट्रेंथ जर चांगली असेल तर इतकं सुंदर जीवन आहे ना. सांगा ना, आलाय का आता आवाज? आलाय. इतकं सुंदर जीवन परमात्म्याने तुम्हाला दिलेलं आहे ना, अजून काय पाहिजे तुम्हाला? क्या आप मेरे साथ में हो? 100%. मग काहीतरी मिळालं तर आनंद. आत्ता माझ्यासोबत बोला, नुसतं ऐकायचं नाही, बोलायचं आहे. आता माझ्यासोबत बोला, काय बोलायचं? काहीतरी मिळालं तर आनंद असं असेल तर परमात्म्याने मला जीवन दिलं, मला जीवन मिळालं, मला हा श्वास मिळाला, मला मानवदेह मिळाला, मला हा आत्ताचा क्षण भेटला, आत्ताचा क्षण. मी आनंदातच राहणार आहे, मी दिवसभर उत्साहीच राहणार आहे. बोला ना तोंडानी. ओ मंडळी, मुलीचे मामा वरमाय. कळालं का? 4th पॉइंट काय सांगितलं मी? की आत्ताचा हा क्षण बघा, हा कुणी दिलाय? कुणी दिलाय? अरे एवढे पटापट 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 लोक मरतायत, तुम्ही जिवंत आहेत. मरण्याच्या अगोदर जगून घे रे बाबा. 100 वर्ष जगण्याचा प्रयत्न करू नको, एकाच क्षणात 100 वर्ष जगल्यासारखं भरभरून जग. परमात्मा तुमच्या सोबत आहे. हे ऐकतानाच उत्साह येतोय की नाही? हे ऐकतानाच मजा येते की नाही? हे ऐकताना स्वतःत परिवर्तन करून घेताय की नाही? बोलत राहा माझ्यासोबत. येस नो? यस. बरोबर. 4 गोष्टी सांगितल्या मी. आवडतं काम म्हणजे काय म्हणायचं? प्रत्येक काम आवडतंय. आवडती व्यक्ती, हे सगळेजण माझेच आहेत. नंबर 3, मनासारखं घडलं तर जिंकणं आणि हरणं याच्या पलीकडे जाऊन खेळण्याचा आनंद घ्यायचा, आनंदातून काम करायचं. आणि काहीतरी मिळालं तर आनंद. तर हे जीवन मला मिळालेलं आहे, हे माझं काही मी मोर्चा नेला नव्हता देवाकडे की देवा मला आयुष्य दे. मी अर्ज दिला होता का देवाला, प्रति श्री देव साहेब विषय मानव जन्म मिळण्याबाबत, असं की केलं होतं का? नाही. अरे मग न मागता तुम्हाला मिळालं, मला उत्तर पाहिजे सगळ्यांकडनं. जे जे न मागता मिळतं तो काय असतो? बोलत राहा.
प्रसाद असतो. मग तुमच्या आयुष्यातला, माझ्या आयुष्यातला एक एक क्षण प्रसाद आहे की नाही? हा सत्संग ऐकायला तुम्हाला परमात्म्याने बुद्धी दिली, हा सत्संग तुमच्यासाठी प्रसाद आहे की नाहीये? मग याच्यातही सहभागी व्हा आणि आजपासून मला सांगा, उत्तर द्या, लिहा त्याच्यात कॉमेंटमध्ये की आजपासून माझं जीवन हे परमेश्वराने दिलेलं प्रसाद आहे, असं म्हणून मी तक्रार न करता भरभरून जगणार आहे. मी सर्वांवर प्रेम करत राहणार आहे. मी आनंदातून काम करत राहणार आहे. मी कामात आनंद घेणार आहे. बरोबर? आता हे होण्यासाठी नेमकं काय करायचं? काय आहे की काहीतरी तर करावं लागेल ना आपल्या विदर्भाच्या भाषेत, की हे होण्यासाठी नेमका कोणता जांगडगुत्ता करायचा? जर तो जांगडगुत्ता नाही केला तर चेहरा असाच भैताडासारखा राहील ना. विदर्भाची भाषा, ए काय भैताडासारखा बघतो? मग तुम्हाला भैताडासारखं राहायचंय का? असं नाही. मग काय करायचंय? असा काहीतरी जांगडगुत्ता करायचा, असं काहीतरी करायचं की ज्याच्यामुळे 24 तास मी याच अवस्थेत राहिलो पाहिजे. आणि त्यासाठी सगळ्यात महत्वाच्या फक्त 2 गोष्टी. या 2 गोष्टी ज्याला कुणाला मिळणार आहे, या 2 गोष्टी जे कोणी त्याच्यातच आहे ते बघणार आहे ना, तो प्रत्येक व्यक्ती माझ्या इतकंच आनंदी, उत्साही, प्रेममय, एनर्जेटिक दिवसभर राहू शकतो. आनंदी उत्साही राहण्याचा तुमचा अधिकार आहे, तुम्ही राहणार आहे. काय पाहिजे? सगळ्यात व्हेरी 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 इम्पॉर्टंट, सगळ्यात जास्त व्हेरी खूप महत्वाची गोष्ट, फक्त 2 गोष्टी पाहिजे. कुठल्या कुठल्या पाहिजे? हे 4ही गोष्टी व्हाव्या असं जर तुम्हाला वाटत असेल तर सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे 2 गोष्टी पाहिजे. एक, मनात समाधान, मनात समाधान. आणि नंबर 2, हृदयात आत्मविश्वास. कळालं? मनात समाधान पाहिजे, हृदयात, डोक्यात आत्मविश्वास पाहिजे. समाधान आणि आत्मविश्वास या 2 गोष्टी अशा आहेत, अरे कितना भी बड़ा पहाड़ आने दो मुश्किलों का, उस पहाड़ को, उस चट्टान को आप चकनाचूर कर सकते हो. सिर्फ 2 बातें. क्या क्या चाहिए? सॅटिस्फिकेशन, समाधान. हे ऐकताना चेहऱ्यावरती आहे का बघा समाधान. आणि नंबर 2री गोष्ट कुठली पाहिजे? आत्मविश्वास. फॉर एक्झाम्पल, मला प्रत्येकाने उत्तर द्या बरं. आजूबाजूला तुमच्या घराच्या मोठाली झाड आहेत, त्या झाडांवर पक्षी असतात, त्या पक्ष्यांचे घरटं असतं. मला उत्तर पाहिजे तुमच्याकडनं. संध्याकाळी ते सगळे पक्षी घरट्यात येतात. मला तुम्ही सांगा, घरट्यात आल्याच्या नंतर, संध्याकाळी घरट्यात आल्याच्या नंतर हे पक्षी उद्याची चिंता करतात का? नाही. बरं, उद्यासाठी त्यांनी काही साठवून ठेवलेलं आहे का? उद्यासाठी काही साठवून ठेवलेलं आहे का? नाही. मग उद्यासाठी काही साठवून ठेवलेलं नाहीये तरी देखील त्यांना उद्याची चिंता नाहीये. मला सांगा, या घरट्यात झोपलेल्या पक्ष्यांना निद्रानाश होतो का? निद्रानाश. झोपच लागत नाही माऊली, गोळी घेऊन सुद्धा असं होतं. यांचं बीपी शुगर वाढते. अहो, या घरट्यात असणाऱ्या पक्ष्यांना भविष्याची चिंता आहे? नाहीये. का बरं? नीट ऐका माझे शब्द, खूप महत्वाचं आहे. या घरट्यात असणाऱ्या पक्ष्यांना फक्त 2 गोष्टी त्यांच्या आत आहेत, ज्या तुम्हाला देवाने दिल्या, फक्त तुम्ही विसरल्या. आजचा सत्संग म्हणजे काय आहे? आरसा आहे की मी तुम्हाला तुमचं रूप दाखवतोय. 2 गोष्टी त्यांच्या पक्ष्यांच्या मनात आहेत. एक, आज आत्ता जे आहे त्याच्यात समाधान. आणि नंबर 2, उद्याबद्दल प्रचंड आत्मविश्वास. रोज संध्याकाळी ते 0 होऊन जातात. रोज संध्याकाळी ते 0 होऊन जातात आणि रोज सकाळी ते 0तून सुरुवात करतात. बरोबर? एकच गोष्ट आहे, आज आम्ही समाधानी आहोत. आणि नंबर 2, उद्यावर विश्वास. म्हणजे देवानी पंख दिलेत ना उडायला,
अरे देवानी जर आम्हाला पंख दिले उडायला, तर उद्या आम्ही पुन्हा उंच भरारी घेऊ, उद्या आम्ही पुन्हा अन्न शोधायला जाऊ, उद्या आम्ही पुन्हा अन्न परत आणू, उद्या आम्ही पुन्हा आमच्या लेकराला घरी आणू. आम्ही 10 वर्षाचा, आम्ही 10 दिवसाचा, आम्ही उद्याचा विचार करणार नाही. मग आम्ही आत्ताच्या क्षणात जगू, आम्ही वर्तमानात राहू. उद्याची चिंता उद्या बघू, उद्याबद्दल काय करायचं ते उद्याचं उद्या बघू. शून्यातून सुरुवात करायची आणि शून्यातच राहायचं. आहे की नाही मजा? दिलेत ना पंख, उडू ना उद्या. दिले ना हात, दिले ना तोंड, दिले ना बुद्धी, दिले ना दिवस, दिले ना जीवन. कशासाठी चिंता करत आहे? आत्ता इकडे बघा माझ्याकडे आणि स्वतःला सांगा, मी जे आज मिळालंय त्यात समाधानी राहील. लिहा. आणि नंबर 2, मी उद्यावर 100% विश्वास ठेवेल. जसा पक्षी त्याच्या पंखावर विश्वास ठेवतो, तसा मी माझ्या कर्तृत्वावर, माझ्या विचारांवर, माझ्या जीवनावर, मी माझ्या स्वतःवर आणि मी माझ्या गुरुवर विश्वास ठेवेल. आत्तापासून मी उद्याची चिंता सोडली. आत्तापासून मी उद्याची चिंता सोडली. समजतंय सर्वांना? सोबत आहात माझ्या सगळेजण? आता याच्यासाठी पुढची अजून एक गोष्ट पाहिजे, आणि ही गोष्ट सगळ्यात महत्वाची. सगळ्यात महत्वाची. हे जर तुम्ही केलं ना, तरच तुम्हाला तो आनंद घेता येईल. काय आहे बरं ते? ही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं करताना तुम्हाला अवेअरनेस पाहिजे, जागरूकता पाहिजे. कशावर जागरूकता पाहिजे? हे सगळं करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, तुम्ही जागरूक पाहिजे. ते म्हणजे तुमच्या मनात येणाऱ्या विचारासंबंधी तुम्ही जागरूक पाहिजे. काय सांगितलं मी? तुमच्या मनात येणाऱ्या विचारासंबंधी तुम्ही जागरूक पाहिजे आहात. म्हणजे कसं? तुम्ही चौकीदार बनायचं. कशाचा चौकीदार बनायचं? मनातल्या विचारांचा. कसं बनणार मनातल्या विचारांचा चौकीदार? जे जे विचार येऊ लागले ते ज्या वेळेला तुम्हाला जाणवलं, खूप मोठं लक्षपूर्वक आहे का, ज्या वेळेला तुम्हाला जाणवलं हा नकारात्मक विचार आहे, एका क्षणात तो नकारात्मक विचार तुमच्या मनात येण्याच्या अगोदर, एका क्षणात तो नकारात्मक विचार तुमच्या मनात येण्याच्या अगोदरच तुम्ही त्या विचाराला फेकून द्यायचं. नकारात्मक विचार तुमच्या मनात येण्याच्या अगोदर तुम्ही त्या विचाराला 100% फेकून द्यायचे एका क्षणात. येईल आवाज, चिंता करू नका, टेन्शन घेऊ नका, सोबत राहा फक्त तुम्ही माझ्या. कळलं? मी तेच तर सांगतोय. प्लॅनिंग करणं आणि चिंता करणं याच्यात फार मोठा फरक आहे. माझा व्यवसाय, त्याच्यानंतर माझं जीवन, त्यानंतर मला उद्या माझ्या बिझनेसमध्ये काय करायचंय, या सगळ्या गोष्टींबद्दल मी प्लॅनिंग 100% करणार आहे. पण प्लॅनिंग करताना तुम्हीच मला सांगा, जर का समजा तुम्ही प्लॅनिंग करत असताना तुम्ही चिंता करत असाल, याचा अर्थ ते प्लॅनिंग आहे, तुम्ही चिंतेचं प्लॅनिंग करतायत. आणि म्हणूनच मी काय सांगितलं, ज्या वेळेला तुम्ही प्लॅनिंग करताय भविष्याचं, तर प्लॅनिंग करत असताना तुम्ही चिंता 100% सोडून द्यायची
आणि ते प्लॅनिंग करताना, ते प्लॅनिंगचं इम्प्लिमेंटेशन करत असताना जागरूक राहायचं. कशाबद्दल जागरूक राहायचं? कशाबद्दल जागरूक राहायचं सांगा? विचारांबद्दल. ज्या क्षणाला तुम्हाला असं जाणवतं की तुमच्या मनामध्ये नकारात्मक विचार यायला सुरुवात झालेली आहे, लगेचच हा विद्या देणारा, हा बुद्धी देणारा, हा गणपती बाप्पा, लगेचच त्याच्यावरती विश्वास ठेवायचा आणि काय करायचं? नकारात्मक विचार तुमच्या आत येण्याच्या आधीच फेकून द्यायचं. कळालं का? नकारात्मक विचार मनात येऊ द्यायचे नाही. का बरं? कारण नकारात्मक विचार हे च्युइंगम सारखे असतात. च्युइंगम चघळताना मजा येते, पण त्याच्यातून मिळत काहीच नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, हे च्युइंगम तुम्ही जितकं खाताल तितकं खात राहणारे, मिळणार तर काहीच नाही त्याच्यातून. आणि नंबर 2, हे जर फेकून दिलं तरी दुसऱ्याला प्रॉब्लेम आहे. त्याच्यावर जर कोणी बसलं त्याची पॅन्ट खराब होईल. तुम्ही जितकं ते तोडण्याचा प्रयत्न करतात ते चिकट आहे, बरोबर? तसं नकारात्मक विचार जे आहेत ना, हे नकारात्मक विचार चिकट आहेत, चिकट. हे लक्षात ठेवा. हे नकारात्मक विचार येण्याच्या अगोदरच तुम्ही सर्वांनी 100% 2 गोष्टी करायच्या. काय? एक, चघळायचं नाही, आणि दुसरं ते फेकायचं नाही. चघळायचं नाही म्हणजे सारखं निगेटिव्ह बोलत राहायचं नाही. माझ्या आयुष्यात असंच का बरं घडलं, माझ्या आयुष्यात तसंच का बरं घडलं, माझं असंच का झालं, माझं तसंच का झालं, असं सारखं नकारात्मक जितकं तुम्ही चघळणार आहेत ते नकारात्मक विचारांचं च्युइंगम, तितका तुम्हाला त्रास होणार आहे. आणि दुसऱ्याला नकारात्मक विचार देऊ नका. स्वतःच तोंड उतरलेलं, काही मंडळी असतात अशी, स्वतःचं तोंड तर उतरलेलं आहे, पण दुसरं हसरं दिसलं ना, याचं दुखतं, याचं मूळ व्याज जागेवर. हे झालं, मी एवढा आनंदी नाहीये आणि हा आनंदी कस काय? याच्यात असं काय? नकारात्मक विचार येण्याच्या अगोदरच तुम्ही फेकून द्यायचं. आणि याच्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट कुठली आहे? याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे, सगळ्यात महत्वाचं आहे म्हणजे या सत्संगातला हा सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे, ते म्हणजे आजपासून तुम्ही तुमचं कार्य करा, पण जर काही नकारात्मक गोष्टी तुमच्या आजूबाजूला घडल्या, नकारात्मक प्रसंग घडले, जीवनात कधी नकारात्मकता आली, तर असं का झालं असं विचारायचं नाही. त्याचा स्वीकार करायचा आणि पुढं जायचं. असं का झालं, असं का झालं, असं का झालं विचारल्याने ते घडलेलं, तुम्ही सांगा मला, जाणार आहे का ते घडलेलं? नाही जाणार. जे घडलं ते घडून गेलेलं आहे. असं का झालं, असं का झालं, असं ज्यावेळेस तुम्ही विचारता ना, त्यावेळेला तुम्हाला मानसिक त्रास होतो. का झालं असं? नीट आहे का? असं का घडलं जीवनात? कारण असंच आहे, हेच जीवन आहे. तुमच्या आयुष्यात कधी चांगले प्रसंग घडल्याच्या नंतर तुम्ही असं म्हणत नाही कधी, असं का घडलं? मला उत्तर द्या, तुमच्या आयुष्यात कधी वाईट प्रसंग घडले, तसे चांगले प्रसंग घडलेले नाहीयेत? अरे चढ उतार राहणारच आहे, याच्यातच मजा आहे. तुमचा जो चेहरा आहे, चेहरा बघा, इथे खड्डा आहे, इथं छिद्र आहे, इथं तोंड आहे, डोळे आतमध्ये आहे, हा चेहरा पुढे आहे, नाक पुढं आहे, कान साईडला आहे, हे चढ उतारच आहे ना. चालेल का चपट्या चेहराचा? सगळे एका रेषेत चालेल? अरे सुंदर दिसायचं असेल तर तुम्ही बघा, तुम्ही लगेच आता चेहऱ्याला हात लावून बघितला, हे खालीवरती आहे की नाही? मग हेच जीवन आहे. कळतंय का? हेच जीवन. आणि याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट, पुढचा पॉइंट, काही जरी घडलं ना, होय पासून सुरुवात करायची. ज्या प्रसंगात सध्याला मी आहे त्याच्यातून मी बाहेर पडणार आहे. मी हे करू शकतो आणि मी हे करू शकत नाही, या 2 महत्वाच्या गोष्टी. तुमची पहिली प्रतिक्रिया जशी असते तसं तुमच्या आयुष्यात होतं. मी हे करू शकत नाही असं म्हटलं की विचार तसे नकारात्मक यायला लागतात, आणि मी हे करू शकतो असं म्हटलं की विचार तसे सकारात्मक यायला लागतात.
कुठलाही प्रसंग घडला, कुठलीही व्यक्ती काही बोलली, कुठलाही आयुष्यात काही जरी घटना घडली, तर पहिली प्रतिक्रिया तुम्ही कोणती देत आहात याच्यावरती तुमचं जीवन अवलंबून आहे. आजपासून तुम्ही मला सांगा, तुमची पहिली प्रतिक्रिया कुठली द्यायची? होय, हे मला मान्य आहे. होय, याचा मी स्वीकार केलेला आहे. होय, मी याच्यातून बाहेर पडू शकतो. पण माऊली, संकट फार मोठे हो, प्रॉब्लेम फार मोठा आहे. अरे बाबा, अफजल खान खूप मोठाच होता, बरोबर आहे की नाही? पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनात पहिलं काय होतं? होय, या संकटाशी मी लढा देणार आहे. आणि एकदा या संकटाशी मी लढा देणार आहे असं म्हटलं की काय होतं? आपोआप पुढं पुढं तसेच विचार यायला लागतात. जर अगोदरच घाबरून गेला, बघा तुम्ही, जर अगोदरच घाबरून गेलं आणि मनात जर तुमच्या असेल, अरे बापरे, अरे बापरे, आपरे, अरे बापरे, तुमचं शाहिस्ते खान होतं, बोटं छाटल्या जातात. समजतंय? म्हणून सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, सुरुवात कुठून करायची? बोला बोला, होय. आता त्याच्यानंतरचे शेवटचे सगळ्यात महत्वाचे 2 पॉइंट लक्षपूर्वक ऐका. 1, लिहा. मी जे सांगतोय ते लिहा. सगळ्यात महत्वाचं पॉइंट आहे. काय काय? आता हे करताना काय कळालं पाहिजे? कुठं थांबायचं? नंबर 1, कुठं थांबायचं. नंबर 2, काय सोडायचं. आणि नंबर 3, कुठे जायचं. काय सांगितलं मी? कुठे थांबायचं, काय सोडायचं आणि कुठे जायचं. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि याच्यासाठी काय पाहिजे? जागरूकता. ही जागरूकता कधी भेटणार आहे? या सत्संगातून भेटणार आहे, या विचारांमधून भेटणार आहे. आपलं शिबिर करा ज्ञानयोगाचं, त्याच्यातून निश्चित भेटणार आहे. निसर्गाच्या सानिध्यात आहे, त्याच्यातून भेटणार आहे. आता कुठे थांबायचं म्हणजे काय? तर कुठे थांबायचं, 4 गोष्टीत 100% त्या गोष्टी घडण्याच्या अगोदरच थांबून जायचं. 4 गोष्टी लिहा. कुठल्या कुठल्या 4 गोष्टी आहेत? राग, व्यसन, वाईट मित्र आणि वाईट विचार. काय सांगितलं मी? राग, व्यसन, वाईट मित्र आणि वाईट विचार. जागरूक राहायचं. कुठे थांबायचं? राग यायला लागला, तुम्ही काही घाणेरडं बोलणार, तुम्ही काही शिव्या देणार, तुम्ही काही चुकीचं पाऊल उचलणार, की पहिल्यांदा तिथे थांबा. स्वतःला सांगा, स्टॉप. माऊली, होत नाही हो. याच्यासाठी जागरूकता पाहिजे, याच्यासाठी सातत्य पाहिजे. अरे तुम्ही 2दा 3दा 4दा जेव्हा तुम्ही रागवण्याची तुम्हाला सवय आहे, तुम्ही स्वतःला थांबवा. पुढच्या 5, 6व्या, 6व्या, 7व्या, 8व्या वेळेला तुम्हाला मुद्दामून करायची गरज नाही. राग आला की तुम्ही आपोआप शांत होता. हे रागीट लोक जे असतात ना, यांचं बोलणं काय बघा, माऊली मी खूप चिडचिड आहे हो, माऊली मला रागच खूप येतो, माऊली मला रागच खूप येतो. बॉस समोर रागव ना. तुला 4 लाख रुपये कुणीतरी देणार आहे आणि तो तुला काहीतरी वाईट बोललं, तिथं रागव ना. तिथे नाही रागवणार. अरे मारो पैसो. समजताय का? म्हणून काय करायचं? राग यायला लागला की स्वतःला सांगायचं, जय गुरुदेव. माऊलीजींनी काय सांगितलं? कुणी कोणाला सांगायचं? हे एकामेकाला सांगू नका बरं का, नाही नवरा बायको एकमेकाला सांगतील तर हाणामाऱ्या होतील घरात माऊलीमुळे. नाही तर बायको चिडायला लागली, जय गुरुदेव, माऊली काय सांगते. नवरा चिडायला लागला, जय गुरुदेव, माऊली काय सांगते. हे दुसऱ्याला सांगायचं नाही, स्वतःला बघायचं. राग यायला लागला, थांबा. कुठे थांबायचं? रागात थांबा. कुठे थांबायचं? व्यसन करावं असं वाटलं तर थांबायचं. मला व्यसन करायचं आहे, मी व्यसनांची नावं घेत नाही. कुठलंही व्यसन करावं असं वाटलं, सुरुवातीला 10 वेळेला तुम्ही स्वतःला जबरदस्तीने थांबवा, नंतर ते व्यसन आपोआप सुटून जातं. पहिलं पाऊल तुम्हाला उचलणं गरजेचं आहे. नंबर 3, वाईट मित्रांच्या सोबत जाणं थांबवा. तुम्ही कसे आहेत? जसे तुमचे मित्र आहेत. तुम्ही कसं वागता? जसे तुमचे मित्र वागतात. तुम्ही काय बोलतात? जसे तुमचे मित्र बोलतात. मित्रांचा फार प्रभाव आहे. तुमचं चरित्र कसं असतं? जसे तुमचे मित्र असतात. वाईट मित्र, वाईट विचार देणारे मित्र, वाईट संगतीला नेणारे लोक, पहिल्यांदा स्वतःला सांगा थांबा. कुठं थांबायचं कळालं पाहिजे. आणि नंबर 4, वाईट विचार. मी अगोदर सांगितलं, वाईट विचार यायला लागले की लगेचच तुम्ही काय करायचं? थांबून जायचं. आता काय सोडायचं? काय सोडायचं? तर 2 शब्द आत्तापासून सोडून द्यायचे. 2 गोष्टी आत्तापासून सोडून द्यायची. 1, वाईट शब्द आणि घडून गेलेले वाईट घटना.
या मनातून काढून टाकायचे. कळतंय? काय सोडायचंय? वाईट शब्द सोडून द्या. आजपासून दुसऱ्यांबद्दल वाईट बोलायचं नाही. आजपासून तोंडातून शिव्या काढायच्या नाहीत. जागरूक राहा. आजपासून वाईट शब्द बोलायचे नाही. आणि नंबर 2, घडून गेलेल्या वाईट गोष्टी तुम्ही किती रडा, डोकं फोडून घ्या, तुम्ही त्रास करून घ्या, त्या बदलणार नाही आहेत. कोरोनाचा काळ आहे. जवळचे नातेवाईक कदाचित मेलेले असतील, घरातलं कोणी गेलेलं असेल. तुम्ही रडा, तुम्ही नाराज राहा, तुम्ही टेन्शन घ्या, तुम्ही डोकं फोडून घ्या, तुम्ही जीव द्या. बदलणार आहे घडून गेलेलं? नाही. मग का शिक्षा करून घेताय स्वतःला? 2 गोष्टी सोडून द्या आत्ता. वाईट शब्द सोडून द्या. आणि नंबर 2 काय सोडायचं? बोला, लिहा. घडून गेलेल्या गोष्टी, ज्या वाईट गोष्टी आहेत, जन्म मृत्यू तुमच्या हातात नाही आहे. हे समजून घ्या 100%. जन्म आणि मृत्यू तुमच्या हातात नाही आहे. तुम्ही त्याचा विचार करू नका. तुमच्या हातात एकच आहे, जन्म आणि मृत्यू याच्यामधलं जीवन. जन्म आणि मृत्यू याच्यामधलं जीवन. जे घडून गेलं ते किती वाईट असेल तरी सुद्धा, अरे यार, तुम्ही मला सांगा, भगवान शंकरांनी तर विषाचा स्वीकार केला. नीलकंठ त्याच्यामुळे झाले ना. बाकीचे देव आहेत आणि विष पेणारा महादेव. आयुष्यात विष पचवावं लागणार आहे. आयुष्यात अपमान पचवावे लागणार आहेत. आयुष्यात नकारात्मक शब्द पचवावे लागणार आहेत. आयुष्यातल्या वाईट घटना पचवाव्या लागणार आहेत. निराश राहायचं नाही. सोडून द्यायचं. कळालं? 100% सोडून द्यायचं. हे सोडून देणं अत्यंत गरजेचं आहे. 100% सोडून द्यायचं. नंबर 3, कुठे जायचं? 3 गोष्टी विचारल्या होत्या मी तुम्हाला. कुठे थांबायचं, कुठे सोडायचं आणि कुठे जायचं. कुठे जायचं? तर चांगल्या माणसांसोबत जायचं आणि चांगल्या जागेवर जायचं. या सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहेत बरं का. चांगल्या माणसांसोबत जायचं आणि चांगल्या जागेवर जायचं. चांगली माणसं कोण? जी इतरांबद्दल चांगलं बोलतात, जे तुम्हाला चांगले विचार निर्माण करतात, जे तुम्हाला हिंमत देतात, जे तुम्हाला आत्मविश्वास देतात, त्या लोकांसोबत जा. आणि चांगल्या जागेवर जा. तुमच्यासाठी चांगली जागा कुठली? मंदिर असू शकते, मस्जिद असू शकते, चैतन्यवन असू शकतं, घरात देवघर आहे तिथे ती जागा असू शकते, बाग असू शकते. काहीच नाही, एकटं गच्चीवरती जाऊन बसतात ती जागा असू शकते. अशा ठिकाणी जा की जिथे तुमच्यात चांगल्या भावना निर्माण होणार आहेत. ग्राउंडवरती जा, व्यायाम करा. आणि याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात लास्ट, हे सगळं घडावं. ऐकणं सोपं आहे. हे सगळं घडावं असं वाटत असेल तर मनामध्ये संकल्प पाहिजे. संकल्प म्हणजे इच्छा आणि संकल्पात फरक आहे. हजारो लोकांची इच्छा आहे की माझं आयुष्य चांगलं व्हायला पाहिजे. संकल्प मात्र फार कमी लोक करतात. संकल्प म्हणजे काय? नंबर 1, मी कसा आहे ते स्वतःला बघणं. मी कुठल्या परिस्थितीत आहे ते बघणं. नंबर 2, मला कसं जगायचंय, जे आहे ते बरोबर आहे का ते बघायचं. मला कसं जगायचंय हे ठरवणं. आणि नंबर 3, ते जे काही तुम्ही ठरवलेलं आहे त्याच्यासाठी यादी करा, लिहा. हा सत्संग संपल्यावर तुम्हाला कामच आहे की तुम्हाला कसं जगायचंय. 10 पॉईंट लिहा. आनंदात जगायचंय, चांगल्या मित्रांसोबत जगायचंय, रोज व्यायाम करायचंय, रोज प्राणायाम करायचे, रोज तुम्हाला ध्यान करायचंय, रोज साधना करायची, तुम्हाला ज्ञानयोग शिबिर करायचं आहे, तुम्हाला आनंदातून काम करायचं. लिहा. नंतर तो सोडव. आत्ता या सत्संगात लिहा. निदान 2-2 पॉईंट लिहा. प्रत्येकाने लिहा. कंटाळा करू नका. करा कॉमेंट. नको त्या कॉमेंट आपण करतो. नुसतं बघू नका, लिहा. तुमच्या आयुष्यात तुम्हाला 2 संकल्प आत्ता माऊलीच्या समोर घ्यायचे. या गणपती बाप्पाच्या साक्षीने तुम्हाला हे संकल्प घ्यायचे. आणि माझा विश्वास आहे, माझा लक्षात ठेवा आजचा शब्द, 30 मे तारीख आहे. या गणपती बाप्पा समोर तुम्ही जे कुठले संकल्प घेणार आहेत ना, इथं जे लिहिणार आहेत ना, ते पूर्ण होणार आहे. हा बाप्पा तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. विश्वास ठेवा स्वतःवर, त्या पक्षाप्रमाणे गणपती बाप्पावर विश्वास ठेवा, माऊलीवर. आणि लिहा. जे लिहिणार आहे ते होणार आहे. लिहा. काय लिहायचं? पण हे लिहिताना नाटक नकोय.
मनातून लिहा, उत्साहाने लिहा, जाणीव ठेवून लिहा. तुम्हाला नेमकं कसं राहायचं आहे? रोज व्यायाम करायचा आहे, निर्व्यसनी राहायचं आहे, लिहा, कॉमेंट करा. प्रेमाने राहायचं आहे, भूतकाळाला सोडून द्यायचं आहे, वाईट गोष्टी ज्या घडून गेल्या त्यांना सोडून द्यायचं आहे, रोज ध्यान प्राणायाम करायचे आहेत, चैतन्यवनात यायचं आहे, व्यवसायाकडे लक्ष द्यायचं आहे, दिलेलं जीवन भरभरून जगायचं आहे. काय करायचं? मी पुन्हा एकदा तुम्हाला जाणीव करून देतो, हा बाप्पा विद्या देणार आहे, बुद्धी देणार आहे, हा ते पूर्ण करणार आहे. लक्षात ठेवायचं. पॉझिटिव्ह विचार करत राहायचे, जीवन भरभरून जगायचंय. काय करायचं तुम्हाला? कसं जगायचंय तुम्हाला? जे लिहित नाहीत, का लिहित नाही तुम्ही? का कॉमेंट करत नाही? हे माझ्यासाठी नाही आहे. या लिहिण्यातून, या कॉमेंट करण्यातून तुम्हाला हे कळणार आहे की अरे यास, आय वॉन्ट टू डू धिस, दिस इज माय संकल्प. हा माझा संकल्प आहे. हे अगोदर लिहावं लागतं. हे लिहिणं गरजेचं आहे. आता हे लिहिलं, आता ठरवा याच्यासाठी तुम्ही काय करणार आहेत. लवकर उठणार आहे, ज्ञानयोगाच्या सोबत राहणार आहे, नेमकं काय करणार आहे? संकल्प म्हणजे नुसतं लिहिणं, कॉमेंट करणं नाही. संकल्प म्हणजे काय? संकल्पाचा अर्थ आहे की आता हे लिहिलं, आता तुम्हाला कळालं, कुठे जायचं समजलं. आता या क्षणापासून सत्संग झाला की त्या कार्याची सुरुवात करायची, तसं जगायला तुम्हाला सुरुवात करायचं. आणि याच्यासाठी अवेअरनेस पाहिजे, जागरूकता पाहिजे. आणि या जागरूकतेसाठी ज्ञानयोग ध्यान शिबिराला जोडलेलं राहा. ज्ञानयोगाचं शिबिर फक्त योग प्राणायाम ध्यान नाही आहे. ज्ञानयोग म्हणजे जागरूकता आहे. ज्ञानयोग म्हणजे उत्साह आहे. ज्ञानयोग म्हणजे परमेश्वराची आणि तुमची भेट होणं आहे. ज्ञानयोग म्हणजे आत्मपरीक्षण. ज्ञानयोग म्हणजे एक जीवन बदलण्याचा रस्ता आहे. ज्ञानयोग समाधान आहे. ज्ञानयोग आनंद यात्रा आहे. ज्ञानयोग आरोग्य संपन्न जीवन जगण्याची गुरुकिल्ली. जगातलं कुठलंही शिबिर तुम्ही केलेलं असेल तरी ज्ञानयोग एक ऊर्जा केंद्र आहे. ज्ञानयोग दीपस्तंभ आहे. ज्ञानयोग हरवलेल्या, भटकलेल्या माणसाला पुन्हा योग्य मार्गावरती आणणारा दिशादर्शक आहे. ज्ञानयोग जीवन आहे. श्वास कसा घ्यायचा ते ज्ञानयोग शिकवत. माफ कसं करायचं ते ज्ञानयोग शिकवत. निरपेक्ष प्रेम कसं करायचं ते ज्ञानयोग शिकवत. दुसऱ्यांकडनं अपेक्षा न ठेवता स्वतः कसं कार्य करायचं हे ज्ञानयोग शिकवत. ज्ञानयोग तुम्हाला तुमच्या एन्झायटीतून बाहेर काढतं, तुमच्या डिप्रेशनमधून बाहेर काढतं. ज्ञानयोग तुम्हाला सुप्त शक्तीची जागृती करून देतं. ज्ञानयोग तुम्हाला तुमच्या शक्तीची जागृती करून त्या शक्तीचा वापर करून जीवन कसं घडवायचं ते शिकवतं. ना जात, ना धर्म, ना पंथ, ना माझं ना तुझं, याच्या पलीकडे जाऊन प्रत्येकात समानता आहे, प्रत्येकात एकच परमात्मा आहे, प्रत्येकातच ऊर्जा आहे. या ऊर्जेपर्यंत नेऊन पोहोचणारा मार्ग म्हणजे ज्ञानयोग आहे. मी पासून आम्हीपर्यंत आणि आम्हीपासून सर्वांपर्यंत म्हणजे अहम ब्रह्मास्मीची अवस्था जो देतो तो ज्ञानयोग आहे. ध्यान आहे, प्राणायाम आहे, आरोग्य आहे, आहार कसा घ्यायचा ते आहे, वर्तमानात कसं राहायचं ते आहे, बिझनेसमध्ये यशस्वी कसं व्हायचं ते आहे. ज्ञानयोग आनंदी जीवनाचा मार्ग आहे. लेकरांसारखं कसं जगायचं, वयाला कसं विसरायचं, लहान बाळ कसं व्हायचं, आनंदात कसं जगायचं, संकटाला सामोरं कसं जगायचं, हे ज्ञानयोग आहे. ज्यांनी ज्यांनी ज्ञानयोगाचं शिबिर केलेलं नाहीये, ऑनलाईन शिबिर करा. 1 जून ते 9 जून रोज सकाळी 5:30 ते 8:30 3 तास शिबिर आहे ऑनलाईन. पंढरी गुरुजी, पुष्पाताई किंवा शिबिर केलेल्या कुठल्याही व्यक्तीला, सूर्यभान गुरुजींना किंवा अजून कुठल्याही व्यक्तीला कॉन्टॅक्ट करू शकतात, नोंदणी करू शकतात. चैतन्यवनातलं शिबिर ज्या वेळेला सुरू होईल त्यावेळेला चैतन्यवनातलं शिबिर करा. चैतन्यवन 10 एकरचा असा सुंदर परिसर आहे. तिथली माती, तिथली हवा, तिथले पक्षी, तिथला प्रत्येक क्षण हा स्वर्ग सुख आहे, फक्त स्वर्ग सुख. सांगण्यासारखं खूप काही. मी एवढंच सांगेल की या प्रत्येक सत्संगातून स्वतःशी जोडल्या जा. या प्रत्येक सत्संगातून आत्मपरीक्षण करा आणि संकल्प करा आणि तो संकल्प पूर्ण करा. तुमच्या स्वतःसाठी बाप्पा तुमच्या सोबत आहे.
गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. यस, मी माझं जीवन बदलणार. यस, परमेश्वर माझ्यासोबत आहे. यस, मी आनंदातून काम करणार. यस, मी सगळ्या रोगांना सामोरं जाऊन त्या रोगांना फेकून देऊन प्राणायाम ध्यान करून मी रोगमुक्त होणार. यस, मी सकारात्मक आहार घेणार. यस, मी निर्व्यसनी राहणार. यस, मी माऊलीजींच्या सोबत राहणार. यस, मी भरभरून जगणार. हे पॉझिटिव्ह विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा. यूट्यूबमध्ये सुद्धा मी हे टाकेल थोड्या वेळाने. त्यावेळेला भीतीच्या, नकारात्मक, कोरोनाच्या, याच्या त्याच्या रोगांच्या बातम्या पसरवल्यापेक्षा हा एक संकल्प करा की इथून पुढे मी चांगल्याच बातम्या पसरवणार. परमेश्वर तुम्हाला, तुमच्या जीवनातल्या येणाऱ्या प्रत्येकाला, परमेश्वर तुमच्या कुटुंबाला, परमेश्वर तुम्हाला सर्वांना भरभरून आनंद, यश, समाधान देव, हीच बाप्पाच्या चरणी मी प्रार्थना करतो. हसत राहा, आनंदी राहा, उत्साही राहा आणि ज्ञानयोगाच्या सोबत राहा. जय गुरुदेव.